अगदी सहज बोटाने अशा साइड्स ढिल्या करायच्या आणि अलगद उचलून घ्यायची. सहज निघतीये अगदी आणि मस्त अशी मऊसूत कलरफुल आणि अगदी सॉफ्ट अशी ही रव्याची पोळी ताकातली आपण कशी केलेली आहे आज व्हिडिओ आपण बघणार आहोत. तर हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल लिटिल शेफ अँड मॉम. तुम्ही बघू शकता मस्त असं रोल करून मुलांना देऊ शकता टिफिन मध्ये किंवा पोळी करून ठेवू शकता असं, किंवा त्याच्याबरोबर तुम्ही मस्त शेंगदाण्याची चटणी, खोबऱ्याची चटणी किंवा आजकाल मुलांना आवडतो तो शेजवान सॉस, टोमॅटो सॉस लावून सुद्धा तुम्ही ही रेसिपी मुलांना टिफिन मध्ये देऊ शकता. घरी नाश्त्याला खाऊ शकता. तर सोपी आहे, इन्ग्रेडियंट्स अगदी कमी आहे आणि एका भांड्यातच ही रेसिपी होते. तर बघा कशी केली. 2 वाट्या रवा घेतलेला आहे. गच्च 2 चमचे भरून बेसन पीठ घेतलेलं आहे मी. 2 चमचे गव्हाचे पीठ घेतलेलं आहे आणि एवढ्या बॅटर साठी आपल्याला लागणार आहे 4 ते 5 चमचे दही. दही हे आंबट आहे, मलईचं दही नाही, आंबटच दही वापरायचं आहे, त्याच्याने याची टेस्ट खूप छान लागते. तर इथे मी 4 चमचे दही घेतलेलं आहे. 4 ते 5 चमचे दही एवढ्यासाठी लागतं आणि पाणी घेतलेलं आहे मी. चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. पाणी सगळ्यात लास्टला ऍड करायचं. 2 चमचे मीठ मी येथे टाकलेलं आहे. आता पाणी वापरताना थोडं थोडं करून टाकायचं. तर अर्धा ग्लास अगोदर मी टाकून घेतलेला आहे. चमच्याने ढवळून घ्यायचं आहे. तुम्हाला वाटत असेल मिक्सरचं तर भांडं आहे, चमच्याने कशाला, तर ते डायरेक्ट फिरवलं की ते व्यवस्थित असं होत नाही ब्लेंड. त्याच्यामुळं आपण अगोदर पाणी टाकून टाकून, रवा आहे तो जड होतो खाली पाणी टाकल्याच्या नंतर, खाली तळाशी जाऊन बसतो. तर पाणी टाकून टाकून हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं चमच्यानी आणि मग मिक्सरला ते फिरवायचं. अगदी 1-2 सेकंद फिरवायचं. काहीच त्याच्यामध्ये असं वाटण्यासारखं नाहीये. आपल्याला जस्ट मिक्स करायचंय म्हणून आपण ते फिरवतोय. आता यामध्ये मी 1 चमचा ओवा टाकलाय, 2 चमचे चिली फ्लेक्स टाकलेले आहेत, त्यानंतर काळे तीळ टाकलेले आहेत आणि जिरे टाकू शकता किंवा जिऱ्याची पूडही तुम्ही टाकू शकता. पण मी येथे अख्खे जिरे टाकलेले आहेत. थोडीशी कोथिंबीर कट करून टाकते आहे. बघू शकता सगळं तुम्ही मी मिक्सरच्या भांड्यामध्येच टाकलं. अगोदर जे आपण फिरवून घेतलं त्याच भांड्यामध्ये मी हे करतेय, कारण की गरज नाहीये आपल्याला भरपूर भांडे भरवण्याची. याच्यातच आपलं काम अगदी सहज होणार आहे. तर कोथिंबीर मी कट करून टाकतेय. तुम्ही लागलं तर रवा वगैरे अगोदर कसं मिक्सरला वाटून घेऊन त्यामध्ये पाणी ऍड करू शकता. पण एकूण एकच पडतं आणि त्या केसमध्ये थोड्याशा लम्स पण होतात आणि मिक्स करायला वेळ लागतो. अशा पद्धतीने मात्र खूप पटकन होतं. आता आपण हे जे टाकलं होतं कोथिंबीर, ओवा वगैरे, ते मी चमच्याने जस्ट मिक्स करून घेतलंय. पुन्हा आपल्याला मिक्सरला फिरवायचं नाहीये. मिक्सरला आपण एकदाच फिरवलं. आता मी वाटताना 1 ग्लास पाणी वापरलं होतं थोडं थोडं करून आणि आता मी पुन्हा त्याला घट्ट असल्यामुळं 1 ग्लास पाणी मी थोडं थोडं करून त्यामध्ये ऍड केले आणि बॅटर रेडी केलेलं आहे. बॅटरला रेस्ट वगैरे काहीही मी दिलेलं नाही. आता मी पॅन ठेवला एका साईडला आणि एका साईडला आणखी एक भांडं ठेवलेलं आहे गरम करायला. थोडक्यात आपल्याला स्टीमर तयार करायचं आहे. तर खरं सांगायचं तर एका स्टीमरच्या भांड्यामध्ये हे होऊन जाईल, कारण की खूप झटपट होतं हे पुढे. परंतु मला थोडीशी घाई असल्यामुळे मी 2 ठिकाणी करतीये. स्टँड ठेवायचे आहेत त्यामध्ये. नसेल स्टँड तर डिश ठेवू शकता पालथी करून किंवा सरळ पण डिश ठेवू शकता तुम्ही. फक्त प्लेट ज्या आहेत आता आपल्याला 2 घ्यायच्या आहेत, त्या भांड्यामध्ये बसतील याची खात्री करून घ्यायची आहे. पाणी काय लगेचच गरम होतं म्हणून मी गॅस बारीक करून ठेवलेला आहे. बारीक पाण्याला उकळी येते. आता ताट 2 घेतलेले आहेत मी, त्याला तेल लावून घेते आहे व्यवस्थित असं. अगदी थोड्याशा तेलामध्येच काम होतं. अतिशय हेल्दी आणि पौष्टिक अशी रेसिपी आहे. इतकी पटकन होते, म्हणजे आपल्याला फक्त डोक्यात आपल्या भरवलंय की मॅगी 2 मिनिटात होती, पण लिटरली ही रेसिपी सुद्धा 5 मिनिटामध्ये अगदी आपल्या ताटात येते खायला. इतकी झटपट होते आणि तुम्ही बघू शकता फार पसारा नाहीये. एकाच भांड्यामध्ये आपण हे केलेलं आहे. स्टीमरचे भांडे अर्थात खराब होत नाही. प्लेट सुद्धा तुम्ही बघताल तर नंतर आपण त्याच प्लेटमध्ये नाश्ता सुद्धा करू शकतो. इतक्या क्लीन निघतात त्या. आता मी बॅटर थोडंसं पातळ असं पसरून घेतलेलं आहे, थोडंसं टाकून प्लेटमध्ये. तुम्ही बघू शकता थोडी प्लेट तिरपी केली तरी तिचं लगेचच बेस दिसायला लागतो. इतकं पातळ आहे हे बॅटर. आता मी स्टीमरमध्ये हे ठेवते आणि लिटरली 1 ते 2 मिनिट पण नाही म्हणणार मी, एकाच मिनिटामध्ये ते व्यवस्थित असं शिजतं. तरी पण 1-1.5 मिनिट तुम्ही ते ठेवा.
दुसरी पण प्लेट मी भरून घेतलेली आहे. साईडला थोडंसं कमी वाटलं तर आपण तिथे चमच्याने बॅटर पसरवून घ्यायचे किंवा आणखी ऍड करायचं आणि पातळ असं पोळीसारखं आपल्याला याला पसरवून घ्यायचं आहे. इतकं पातळ आहे ते की त्याला शिजायला फार काही वेळ इन्ग्रेडियंट्स पण आपण मिक्सर मधनं काढले त्यामुळे तेही शिजायला काहीच म्हणजे वेळ नाही लागत. झटपट होणारी पौष्टिक अशी रेसिपी आहे. वेगळी आहे, जुनीच आहे, परंतु आजकाल त्याला वेगवेगळी नावं देऊन वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाती. याला कोणी रव्याचे खांडवी म्हणू शकता किंवा काय वेगवेगळी नावं आणखी बरंच रोल वगैरे देऊ शकता. आपल्या याच्यावर आहे की कसं शेपमध्ये आपल्याला याला कट करायचे. पण याला आम्ही ताकातली रवा पोळी म्हणायचो. त्याच्यामुळे मी त्याला तसंच पोळीच्या पद्धतीने कट केलेला आहे आणि छान अशी तुम्ही बघू शकता सहज निघते ती. काहीच त्रास होत नाही काढायला. खाली प्लेट बघू शकता तुम्ही एकदम क्लीन निघते. त्यामुळं अतिशय पटकन होणारी फार कमी इन्ग्रेडियंट्स मधली आणि फार कमी वेळेत होणारी, फार पसारा न होणारी अतिशय छान अशी नाश्त्याची रेसिपी आहे. तुम्ही नाश्त्याला देऊ शकता, मुलांना टिफिन मध्ये देऊ शकता. नक्की रेसिपी ट्राय करून पहा. चवीला ही खूप छान लागते. दिसती पण छान. पूर्वी आजी करायची त्यावेळेस इन्ग्रेडियंट्स ती टाकत नव्हती. दह्याच्या ऐवजी ती ताकामध्ये करत होती. म्हणूनच आम्ही याला ताकातली रवा पोळी म्हणतो. परंतु आता आपण मुलांना छान दिसण्यासाठी आणि आपल्यालाही छान छान दिसलं की खावंसं वाटतं. त्यासाठी काही बदल करायचे. व्हिडिओला पटकन लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग.